नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाडा भिवंडी मनोर रस्ता आरसीसी होणार, 1113 कोटींची प्रशासकीय मंजुरी. भिवंडी वाडा मनोर रस्त्याचा भूमिपूजन सोहळा वाडा तालुक्यातील कुडूस येथे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडला. या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करून पुढील 1.5 वर्षात हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन मोदींच्या गॅरंटीवर कपिल पाटील यांनी दिले आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर होणाऱ्या अपघातांना आळा बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार शांताराम मोरे, माजी आमदार अमित घोडा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तुंबे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील, उप अभियंता दत्ता गीते तसेच अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारेची रिपोर्ट. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने आपल्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्यामुळे आज बजेटमध्ये 80 कोटी आणि हॅममध्ये 1100 कोटी असे एकूण 1200 कोटी रुपये भिवंडीपासून मनोरपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी मंजूर झाले. त्याची प्रशासकीय मान्यताही मिळालेली आहे आणि लवकरच याचं टेंडर निघून हे काम सुरू होईल. खऱ्या अर्थाने मी मगाशी भाषणात सांगितल्याप्रमाणे हा रस्ता काँक्रीटचं होणं म्हणजे फक्त रस्ता काँक्रीटचं झालं असं नाही, तर आपल्या गोरगरीब आमच्या विधवा भगिनी ज्या झालेल्या आहेत त्यांच्यानंतर पुन्हा कोणी होऊ नये, खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाला वाचवण्याचं काम झालेलं आहे, त्यांचं कुंकू शाबीत ठेवण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून मी रवींद्र चव्हाण यांना विशेष धन्यवाद दिले आणि लवकरच ही प्रतीक्षा संपेल. जवळजवळ 1.5 वर्षामध्ये हे काम पूर्णत्वास जाईल अशा प्रकारची शाश्वती मंत्री महोदयांनी दिलेली आहे. याच्यासाठी मी या लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून, शांताराम मोरे आमदार म्हणून आम्ही प्रयत्न केले, परंतु इथली गोरगरीब जनता, कुठल्याही पक्षाचा माणूस असेल, तो काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, मनसेचा असेल, BJPचा असेल, श्रमजीवी संघटना असेल, कुणबी सेना असेल, या सगळ्यांनीही हा रस्ता काँक्रीटचा होणं, सुस्थितीत राहणं याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहे. त्या सगळ्यांचं त्याच्या पाठीमागे श्रेय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण प्रत्येक माणसाची भावना अशीच होती, राजकारणाच्या पलीकडे जाऊन या रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे आणि आज तो दिवस आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळत आहे. हे निश्चितपणाने या जनतेसाठी हा सुखकर क्षण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार. सुप्रीम कंपनीचा जो प्रश्न होता तो आता निकाली लागला आहे. नाही, त्याचं लिटिगेशन आहे. त्याच्यामुळे हॅममध्ये हा रस्ता मंजूर करताना सन्माननीय बांधकाम मंत्र्यांना त्याचं अंडरटेकिंग द्यावं लागलं की जे काही त्याचं लिटिगेशन असेल ते राज्य सरकार त्याची जबाबदारी घेते, तेव्हा ते हॅममधून मंजूर झालं. सर, निवडणुकीच्या तोंडावर हा एवढा मोठा निधी मंजूर केला, फक्त त्यांची दिशाभूल करण्यासाठी निधी मंजूर करा अशी टीका होते. हेच असं आपण नकारात्मक बोलतो ना. आता त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली, त्याचं टेंडर निघेल, ही दिशाभूल आहे. काय बंधू तुम्ही, आपण लोकांनी त्याला असे प्रश्न विचारले पाहिजे. वाड्यातील 100 खाटांचं जे सरकारी त्यासाठी निश्चित त्याच्यासाठी प्रयत्न करणार. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यासाठी निधी आणण्याच्यासाठी राज्य सरकारकडनं आपल्याला प्रोत्साहन केंद्र सरकारकडे पाठवून ज्या धर्तीवर भिवंडीला निधी पण आणला तसा निधी वाडा तालुक्यासाठी आणण्याचा आपण प्रयत्न